तर मंडळी, आज दुपारी काही कामाकरिता चायनामधील शेंजन शहरात होतो. हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हा आहे शोएबे एरिया. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट गोल्ड मार्केट ऑफ चायना. यामध्ये जेमस्टोन असो किंवा डायमंड, त्याचप्रकारे गोल्ड ज्वेलरी, अशा प्रकारच्या गोष्टी इथे मिळत असतात. आजही अनेकदा आपल्याला इथे क्रेझी गर्दी पाहायला मिळते. चायना मागच्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर आपला गोल्डचा रिझर्व्ह इन्क्रीज करत आहे. एनी विच वे, सेंट्रल बँक असेल, हाऊस होल्ड किंवा इन्व्हेस्टर असेल, सर्वच परचेस करण्याच्या मागे लागलेले आहे. केवळ एप्रिल महिन्यात 8 टन सोनं चायनाच्या सेंट्रल बँकने खरेदी केलेलं आहे. आणि चायनाने 2022 ते 2026 या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये यांच्या एकूण साठ्याच्या 20% सोनं या 3-4 वर्षामध्ये खरेदी केलेलं आहे. आणि याच कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल सोन्याचा भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तरी देखील हे खरेदी करत आहेत. तर चायनाच्या सेंट्रल बँकेकडे 2322 टन सोनं आहे. त्याचप्रकारे जर इन्व्हेस्टर आणि जे हाऊस होल्ड, जे एंड कस्टमर असतात, या सगळ्यांना जर तुम्ही एकत्र केलं तर चायनाकडे एकूण 30,000 टनपेक्षा जास्त सोनं आहे. म्हणजे तुम्हाला आता वाटेल की भारताकडे केवळ 880 टन नाही, ते आपल्या रिझर्व्ह बँकेचं आहे, म्हणजे आपल्या सेंट्रलचं आहे. त्यानंतर जे आपले मंदिर आहेत, रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत, यांच्याकडे एकूण 4000 टन सोनं आहे. आणि मेन म्हणजे तुमच्या आमच्या घराकडे जर आलो तर आपल्या सर्वांच्या घरात मिळून एकूण 25,500 टन सोनं आहे. म्हणजे विचार करा, 880, 4000 आणि हे 25,500, म्हणजे एकूण 30,000 टनपेक्षा जास्त सोनं भारताकडे देखील आहे. आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे हे 30,000 टनपेक्षा जे जास्तीचं सोनं आहे त्याची जर व्हॅल्यू केली तर साधारण $4 ट्रिलियन इतकं होतं. म्हणजे आपली इकॉनॉमी ही 4 ट्रिलियनची आहे. GDP जी आहे त्याच्यासमोर आपल्याकडे इतका मोठा साठा आहे. चायनासाठी वेगळं आहे, कारण चायनाकडे इतकं सोनं आहे 4 ट्रिलियनचं, पण त्यांची इकॉनॉमी जी आहे ती 21 ट्रिलियनची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी इतका काही फरक नाही पडत. पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण हा जो इतका मोठा पैसा, कॅपिटल नाही आहे खरं तर, हे डेड कॅपिटल आहे, कारण आपण याचा यूज नाही करत. पण जर का आपण याच्यावरती क्रेडिट घेऊ शकलो, याचं कॅपिटलमध्ये कन्व्हर्जन करू शकलो, तर आपण प्रोडक्शनमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, नवनवीन टेक्नॉलॉजीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा पैसा आपण लावू शकतो. आणि यातून खूप सारे आपण जॉब जनरेट करू शकतो. तर आपली जे तरुण वर्ग आहे यांना एक चांगली दिशा मिळेल. आणि ॲट द एंड आपली जी भारताची GDP आहे ती आपण हळूहळू वाढवू शकतो. परंतु सोनं जे आहे ते आपल्यासाठी एक इमोशन आहे, भावना आहे. ते गहाण ठेवणं किंवा विकणं हे खूप मोठं पाप मानलं जातं आपल्या समाजात.